पाणी संवर्धन तुमचंच होतं बघा. तुम्ही झाडाला काहीतरी पाणी जास्त दिलेलं होता आणि तुम्ही फोटो शेअर केलेला होता, सरांमध्ये पाणी जरा कमी आहे. सगळे मी म्हणजे तुमचा ग्रुप आपला पूर्ण बघत असतो, जेव्हा काय दिले सजेशन काय नाही सगळं बघ. आता हे का केलं? पाणी समजून पाण्याचा कार्यक्षम वापर. कार्यक्षम वापर म्हणजे काय हो? जेवढी गरज आहे तेवढंच. आता हिवाळ्यात त्याला पाणी लागतच असं आहे का? नाही. परंतु एक दिवस आड दिले पण पाहिजे, थोडं थोडं द्या. असं कुंडी भरून वाहवलीच पाहिजे असं नाही करायचं. आणि कधी पण कुंडी भरून द्यायचं नाही पाणी. रोज पाणी थोडं थोडं द्यायचं. जसं आपण थोडं थोडं खातो ना, खातो का नाही? का दिवसाभरात तुम्ही सकाळी एकदम 3 ताट खाल्ले तर नाही बसला, आता सकाळीच 3 ताट आहे का असा विषय कुठे? दीक्षित आता दीक्षित दीक्षित डायट दीक्षित दिवेकर जाऊ दे, तू पोहेकर. त्यामुळे आपण जसं सकाळ दुपार संध्याकाळ किंवा एक सकाळी आणि संध्याकाळी असतात सेम कंडिशन. फक्त आपल्याला रोज म्हणजे 2-3 टाइम द्यायचं नाही त्याला, एक टाइम द्या. वाटल्यास एक दिवस आड करून द्या. झाडांना चांगलं वाटतं. तुम्ही पण सहवासात जाता ना झाडांच्या. मी म्हणलो ना पहिला झाडाला भाव नाही, ते तुम्हाला बघून पण खुश होतं. होतो खुश. कारण काय आहे तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ सूर्यफुलाचं जर फुल बघितलं असाल तर ते सूर्याकडे बघत. त्याच्यात हाड आहेत काय? त्याच्यात स्नायू आहे नाही ना, तरी पण फिरतं ना ते. मग कुठनं आली ती चेतना? कुठनं आल्या? बिंदू आहे ना, याचा अर्थ कुठं तर काहीतरी आहे. शोध लागलेला नाही माझा विषय. परंतु मला आहे लागावं झाड लावा. सेम तुमचं झाड